नमस्कार मित्रांनो, आमच्या मन की शांती चॅनलवर आपले स्वागत आहे। इथे आम्ही टीनेजर्सच्या मुलांसाठी आयुष्याला कसे वळण द्यायचे, एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही 7 पॉइंट्स किंवा लेसन्स मध्ये डिस्कस करणार आहोत। हे धडे तुम्हाला वाढत्या आव्हानांचा सामना करण्यास आणि तुमच्या जीवनात चांगले निर्णय घेण्यास मदत करतील। चला तर मग पाहूयात कोणते ते पॉइंट्स आहेत। नंबर 1, तुमचे वेगळेपण स्वीकारा। नंबर 2, ध्येय निश्चित करा। नंबर 3, कठोर परिश्रम। नंबर 4, नातेसंबंध। नंबर 5, जबाबदार राहा। नंबर 6, स्वतःची काळजी घ्या। नंबर 7, बदलांसाठी तयार राहा। नंबर 1, तुमचे वेगळेपण स्वीकारा। लक्षात ठेवा, या जगात तुमच्यासारखे कोणीही नाही। तुमचे एक्स्ट्राऑर्डिनरी गुण तुम्हाला विशेष आणि मौल्यवान बनवतात। दुसऱ्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही कोण आहात आणि कशामुळे तुम्ही वेगळे आहात याचा अभिमान बाळगा। प्रामाणिकपणे व मोकळ्या मनाने स्वतःला व्यक्त करा। नंबर 2, ध्येय निश्चित करा। तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचे आहे ते ठरवा। तुमच्या ध्येयाचे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिव्हिजन करा। तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक योजना तयार करा आणि त्यासाठी स्वतःला वचनबद्ध ठेवा। अपयश हा शेवट नाही, तर ती यशाची पायरी आहे। रिस्क घेण्यास आणि चुका करण्यास घाबरू नका, त्यामधून शिका, स्वतःमध्ये बदल करा व हळूहळू पुढे सरकत राहा। प्रत्येक धक्का तुम्हाला ध्येयाची साध्य करण्याचा एक पाऊल जवळ नेतो। नंबर 3, कठोर परिश्रम। मेहनत आणि डेडिकेशनमुळे यश मिळते। तुम्ही जितकी मेहनत घ्याल आणि डेडिकेटेड राहाल तेवढ्या लवकर यशाजवळ जाल। भक्कम वर्क एथिक डेव्हलप करा आणि ती तुमच्या आयुष्यात सर्व क्षेत्रांमध्ये लागू करा। नंबर 4, नातेसंबंध। तुमच्यात प्रगती करणाऱ्या आणि तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांबरोबर राहा। अशी माणसे जोडा जे तुमचा आदर करतील व तुम्हाला समजून घेतील। तुमच्या आजूबाजूचे वातावरण व माणसे कोण आहेत, कसे आहेत हे फार महत्त्वाचे आहे। तुमची जडणघडण संपूर्ण त्यावर अवलंबून आहे। प्रभावीपणे संवाद साधायला आणि तुमच्या भावना व्यक्त करायला शिका। एक चांगला श्रोता व्हा आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांसाठी कायम ओपन राहा। नंबर 5, जबाबदार राहा। तुमची कृती आणि निर्णय तुमच्या स्वतःची असू द्या। तुमच्या चुकांमधून शिका आणि त्यातून प्रगती करा। तुमच्या कृतींसाठी तुम्ही जबाबदार राहा आणि अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा। जीवन चॅलेंजेसने भरलेले आहे, फ्लेक्सिबल राहा। फ्लेक्सिबिलिटी ही अडथळ्यांमधून बाहेर पडण्यास मदत करते। प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि लक्षात ठेवा की आव्हानामध्ये विकास लपलेला असतो। नंबर 6, स्वतःची काळजी घ्या। तुमच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या। पुरेशी झोप घ्या, आरोग्यदायी आहार घ्या आणि सक्रिय राहा। तणाव आणि चिंतेचा सामना करण्यासाठी निरोगी शरीर आणि मन असणे फार गरजेचे आहे। आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या। टीनेजर्सच्या अवस्थांमध्ये भावनांचा रोलर कोस्टर असू शकतो आणि गरज भासल्यास आधार घेणे काही गैर नाही। वेळ आली तर मदत मागणे हे कमजोरीचे लक्षण नसून ताकदीचे लक्षण आहे, हे लक्षात ठेवा। नंबर 7, बदलासाठी तयार राहा। बदल हा एक जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे। ते स्वीकारा आणि नवीन परिस्थितीशी जुळून घ्या। तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवण्यास घाबरू नका। जिज्ञासू राहा आणि शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी कायम ओपन राहा। किशोरवयीन मुलांसाठीचे हे 7 धडे किंवा लेसन्स तुम्हाला वाढत्या आव्हानांना सामना करण्यास आणि तुमच्या जीवनात चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात। लक्षात ठेवा, आत्मशोध आणि वाढीचा प्रवास कधी संपत नाही, म्हणून शिकत राहा आणि नवीन अनुभव स्वीकारत राहा। आम्हाला आशा आहे की या धड्यांनी तुम्हाला परिपूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा दिली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्सअप देण्यास विसरू नका। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा। पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या। नमस्कार।